मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा जे एपिसोड आहे, जे आपण आज व्हिडिओ करणार आहोत आणि ज्याचा करणार आहोत, एक निशाळेची यशोगाथा ह्या मालिकेमध्ये आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत की केल्याने होत आहे पण केलं पाहिजे या म्हणणीप्रमाणे आज आपल्याजवळ बरेच दिवसानंतर म्हणजे एखादा देह माणसानं डोळ्यासमोर ठेवलं आणि ते त्या देहात वेळा झाला तर 100% ते यश प्राप्त होते असं म्हणतात. आज आपल्यासोबत आहे आपले मित्र, आमच्या गावाजवळचे अनाजे गावचे ऋषिकेश रंगराव पाटील. 2/2025 शनिवार सकाळी 6 वाजता रिझल्ट लागला आणि ऋषिकेशच्या मेहनतीला फळ मिळालं असं या ठिकाणी समजतं. आज आपल्यासोबत आहे ऋषिकेश रंगराव पाटील. आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्याने मेहनत केली आणि ह्या ठिकाणी आजपर्यंत तो कसा पोहोचला. नमस्कार. निशाळेच्या यशोगाथाच्या कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे. आज तुम्ही मुंबई पोलीस नियुक्त झाला, काय वाटते? माझं नाव ऋषिकेश रंगराव पाटील, ठाण्याचे गावचा मी. गेली 10 वर्षे मी भरती करते. 2014 पासून सुरुवात केली, वयाच्या 19 वर्षापासून. आजपर्यंत भरती करताना भरपूर संघर्ष करावा लागला. आर्मी मध्ये भरती करताना काही गुणात राहावं लागलं. फायनल मेरिट मधून बाहेर लिस्ट पडावं लागलं. 5 ते 6 वेळा फायनल मेरिट मधून बाहेर पडलो आर्मीच्या. त्यानंतर भरती करत करत आर्मीचं पूर्ण स्वप्न झालं नसल्यामुळे खचून न जाता परत मग बाकीच्या इतर होमगार्ड भरती, पोलीस भरती, एमएससी भरती, इतर भरत्या बाकीच्या स्टाफ सिलेक्शन, वनरक्षक दिल्या. त्यामध्ये पण काही थोड्या गुणांनी बाहेर पडलो, तरी पण न खचता होमगार्ड मध्ये सिलेक्ट झालो. होमगार्डचे बंदोबस्त करत करत इतर भरत्या केल्या. त्यानंतर मला म्हणायचं काय माहिती की यशामध्ये लोकांचा पाठिंबा भरपूर मिळतो. ज्यावेळी यश प्राप्त होतं तेव्हा अनेक लोक, अनेक काही पाहुणे आपल्यासोबत येतात. अपयश होतं त्यावेळी मात्र कोणी नसतं. असा काय अनुभव आलाय का तुम्हाला? अपयशाच्या वेळी थोडेच मित्र माझे सहकार्य करत होते, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मित्रांची चांगली साथ मिळाली. थोड्या मित्रांनी असा विश्वास ठेवला होता की हा काहीतरी करून दाखवणारच. तर बाकी थोडी जण असे पण होते की नाही, आता याच्यावरून काय होणार नाही, असा विश्वास होता त्यांचा. परंतु ज्या मित्रांनी विश्वास ठेवला होता त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून मी आजपर्यंत इथं मुंबई पोलीस या ठिकाणी सिलेक्ट झालो. किती वर्ष मेहनत तुम्ही या ठिकाणी केली? मेहनत 10 वर्षे, आतापर्यंत 10व्या वर्षी मेहनत सुरुवात केल्यापासून शेवटची भरती असताना जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला. एवढा अभ्यास केला की इथून मागे कधी अभ्यास केला नव्हता. रात्र दिवस अभ्यास करून फायनल मेरिट मध्ये चांगल्या मार्काने आलो आणि मुंबई इथे सिलेक्ट झालो. तुम्हाला या सगळ्या तुम्ही आता यश प्राप्त केलं, या यशामध्ये तुम्हाला कुणाचं थँक्यू तुम्हाला म्हणजे बोलायचं आहे? सर्वात पहिल्यांदा मी घरच्यांचा आभार मानतो. घरच्यांनी काही न बाकीची कामं लावता, इतर कुठेही कामात जाण्याचा सल्ला न देता तू भरती होणारच या उद्देशाने मला घरातून सपोर्ट होता आणि त्यांच्या या विश्वासाला मी पात्र ठरलो आणि घरच्यांना भरती होऊन दाखवलं. बाकीचे मित्र, पाहुणे मंडळी यांचे पण सहकार्य होते. यांच्या सहकार्यामुळे आजपर्यंत मी इथं पोहोचलो. जिद्द आणि चिकाटी जर धरले तर यश प्राप्त होतं. आजच्या युवकांना तुम्ही काय सांगाल? आजच्या युवकांना मी एवढं सांगू इच्छितो की भरती क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर खचून न जाता, हार न मानता शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढलं पाहिजे. शेवटपर्यंत आपण भरती क्षेत्रातले न सोडता भरतीशी अभ्यासाचे आपल्या प्रामाणिक राहून सतत अभ्यास करून, प्रॅक्टिस नेहमी करून यश येऊ शकतं. माझं स्वप्न पोलीस भरती होणं होतं. भरती होणं, वर्दी अंगावरती घालणे स्वप्नच होतं माझं. आणि शेवटपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मी या क्षेत्रातून बाहेर जाणं नव्हतं ठरवलं होतं. आणि भरतीशिवाय मला इतर कोणतीही गोष्टी करायला आवडत नव्हती. आणि शेवटपर्यंत मी जिद्दीनं, चिकाटीनं शेवटच्या क्षणाला मी भरती झालो. भरती झाला, त्या भरती होण्यापाठीमागे तुमची दिवसाची दिनचर्या कशा झाली? दिवसाची दिनचर्यामध्ये सकाळी पहाटे उठल्यापासून सुरुवातीला प्रॅक्टिस करणे. तुम्ही भरती झाला, त्या भरती होण्यापाठीमागे तुमची दिवसाची दिनचर्या कशा झाली? दिवसाची दिनचर्यामध्ये सकाळी पहाटे उठल्यापासून सुरुवातीला प्रॅक्टिस करणे, त्यानंतर इतर गोष्टी, परत अभ्यासाचं शेड्यूल म्हटलं की क्लास वगैरे रेग्युलर करून
आणि दुपारचा इतर टाइम वेस्ट न करता सतत अभ्यास आणि अभ्यासच परत प्रॅक्टिस. ऋषिकेश, तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आयुष्यामध्ये एखादं वेड्यासारखा जर प्रयत्न केला तर 100% आपल्याला यश प्राप्त होतं आणि वेडी माणसाच इतिहास बनवतात. आपल्या या पहिल्या म्हणजे यशोगाथा न्यूज शाहीच्या या मालिकेमध्ये ऋषिकेश पाटील आपल्यासोबत होते आणि त्यांना आता मुंबई पोलीसमध्ये नियुक्त झाले. त्याबद्दल त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आपण इथेच हा प्रोग्राम थांबवत आहोत. धन्यवाद.